आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीने पंकजा मुंडे यांच्यावर टीका करण्यासाठी ठेवून घेतलं आहे। ते काम झालं नाही की राष्ट्रवादी त्यांना हाकलून लावेल, नामदार सदाभाऊ खोत यांचे टीकास्त्र। शिरोळ दौऱ्यावर आलेल्या कृषी पणन मंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनी आपल्या खास शैलीत टोलेबाजी करत विविध बोलवच्चन नेत्यांवर टीकास्त्र सोडलं। जयसिंगपूर येथील राजर्षी शाहू औद्योगिक वसाहतीस नामदार सदाभाऊ खोत यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्यावर सतत टीका करतात। याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता नामदार खोत यांनी खासदार धनंजय मुंडे यांचा खरपूस समाचार घेताना राष्ट्रवादीने त्यांना केवळ तेवढ्यासाठीच राष्ट्रवादी ठेवून घेतला आहे, काम संपलं की राष्ट्रवादी त्यांना हाकलून लावेल असा टोला मारला। यावेळी अशोक माने, विठ्ठलराव नाईक निंबाळकर, अनिलराव यादव, धनाजी जगदाळे, विजय भोजे, राजवर्धन नाईक निंबाळकर, मुकुंद गावडे, आप्पालाल चिकोडे, पृथ्वीराज यादव, अरविंद माने, अविनाश तारे, सुरेश रेडेकर, आबा जाधव, आकाश राणे, दयानंद जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे। लोकप्रियतेसाठी धनंजय मुंडे हे सातत्याने पंकजाताईंच्यावरती आरोप करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना तेवढ्याच कामासाठी राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रवेश दिलेला आहे। ते जर त्यांचं काम संपलं तर त्यांचं राष्ट्रवादीतलं बी काम संपेल आणि म्हणून त्यांना ते काम करावं लागेल।